भीम, एक देश, एक समाज, एक जात, तिचा विकास, हे तर निरंतर चालतच राहणार आहे. आणि ह्या यात्रेत अनेक प्रकारचे संघर्ष असतात, अनेक प्रकारच्या लढाया लढल्या जातात. पण एकच व्यक्ती प्रत्येक लढाईत लढू शकत नाही ना. म्हणून सोयीचं राहील की प्रत्येक व्यक्तीनं आपली लढाई आपल्या जमिनीवर लढायला हवी आणि बाकीच्या लढाईत त्यांची मदत करायला हवी. मी समजलो नाही. हे बघ पोरा, तुझा संघर्ष शिक्षणाशी आहे. शिकून सवरून मोठा होशील, बॅरिस्टर होशील, तर खूप लोकांना न्याय देऊ शकशील. ह्या लोकांमध्ये क्रांतिकारक पण असतील. आणि हा देश सर्वात जास्त सुरक्षित या कायद्याच्या हातात असतो. कायद्याविना कोणताही देश, कोणताही समाज कधी विकास करू शकत नाही, कधी प्रगती करू शकत नाही. बाबा, नीट समजवा ह्यांना, नाही तर परत काहीतरी विचार करतील आणि त्याच्यावरच अडून राहतील. हा तुमचा चहा आणि ह्यांचं दूध. ही रमा तर खूप समजूतदारपणे बोलायला लागली. घे दूध पी. अरे कोणी आहे? त्या जोखूचं काय माहिती पडलं? कोणी सांगणार? जोखू बद्दल काय माहिती पडलं? नाही, अजूनपर्यंत काहीच पत्ता लागला नाही. तुम्ही इतक्या दिवसांपासून त्याच्या बरोबर राहतात आणि माहिती नाही तुम्हाला? असं मी कसं काय समजू? असं तर नाही ना की तुम्ही त्याला लपवत आहात? ऐका, मी जर माझ्या जिद्दीवर आलो ना तर तुमचं खाणं पिणं सगळं बंद करून टाकेन. काहीच मिळणार नाही, कारण ते सर्व दुकानदार उच्च जातीचे आहेत. धमकी कोणाला देतोस रे? जर इतकीच वाट आहे तुझी तर याचा उपयोग तू माझ्या नवऱ्याला शोधण्यासाठी का करत नाहीस? इथं येऊन कोणाला धमकी देतोयस? जा इथून आणि पुन्हा येऊ नकस. मी माझ्या अपमानाचा बदला घेणारच, सोडणार नाही. तुझ्या इज्जतीची तुला इतकीच काळजी होती तर तुझ्या घरच्या सुनेला का समजवलं नाहीस? घरातून पळून जायची इतकीच हौस आहे तर कमीत कमी जात बघून तरी पळावं. आता जे मनात येईल ते कर, पण फक्त इथे तमाशा करू नकोस बस. तुला इथून फरफटत ओढत नाही आणि तिथे सगळ्यांना सांगेन की ह्या बाईचा नवरा हिच्यापासून खुश नव्हता. खुश नव्हता म्हणजे? असं आहे की जी बाई दुबळी असते ना तिचा नवरा बाहेर डोकावत फिरतो. काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय तरी का? कुठून शिकून आलात हे सगळं? कुठून शिकला? काय बोलतोस? काय म्हणणं आहे तुझं? मी इथे बदला घ्यायला आलोय, समजलं? बस चाल. अरे चाल. काय फाजीलपणा काय बाबा, करतोय? कुठं चाल. नेतोयस? मी नाही अरे येणार. चाल. कुठं चाल. घेऊन जातोयस? चाल चाल इथून. तुम्ही हे चुकीचं करताय. सोडा फुल्या काकूंचा हात. हात सोड त्यांचा. नाही सोडणार. हात सोड, नाहीतर मारून मारून तुझी हाडं खिळखिळी करेन. नाही सोडणार. लायकी आहे तर सोडून दाखव. गोष्ट लायकीची नाहीये, चुकीचं किंवा बरोबर ह्याची आहे. हात सोडा त्यांचा. नाही सोडणार. चाल चाल. ए! माझी लायकी बघायची तुला? माझी लायकी? एका आपल्याला धरणार तू? माफी माग, माफी माग.
पडणार नाही तुम्हा लोकांना. प्रत्येकाकडून बदला घेईल. दाखवतोय माझी लायकी काय आहे. सगळ्यांना दाखवेन. जे करायचं ते कर जा. हा, चल. घेऊन येणार सगळ्यांना. ऐका भावांनो, आता जातीच्या संघर्षासाठी तयार राहा. ह्यानं उच्च जातीच्या लोकांबरोबर दुश्मनी घेतलीये. मग काय करायचं होतं? शंडासारखा उभा राहून तमाशा बघायचा होता का? अरे पहिल्यांदा या चाळीत उच्च जातीच्या लोकांनी तमाशा केलेला नाहीये. या आधी पण चाळीतून तमाशा करून गेले आहेत. आणि आज जर जोको असता ना, तो लढला नसता आपल्या तर बायकोसाठी. मग अशाने जोकू पण चुकीचा ठरला असता. कारण जर कोणत्या स्त्रीवर अत्याचार होतोय तर गप्प उभं राहून तमाशा बघणं पण चुकीचं आहे. एक तूच आहे ते बरोबर करतोय. जेव्हापासून चाळीत आलायस ना, त्या फुलियासाठी जोकूच बनलायस. तर जोकू बनण्यामध्ये वाईट काय आहे? एका सौभाग्यवती बाईचं आयुष्यात तिच्या पतीसारखा दुसरा व्यक्ती फक्त आणि फक्त तिचा पती असतो. दुसरं कोणीही नाही. फुलियाजी, 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 तुम्ही चुकीचं समजतात. माझ्या बोलण्याचा अर्थ हा नव्हता. खाल्लीस का थोबाडीत? हं? तरी अजून तुझ्या लक्षात नाही आलं तुझी पायरी काय? चाळकऱ्यांनो, आज आणि आत्ताच्या आत्ता मंगेशला या चाळीतून बाहेर काढा. हे काय बोलताय तुम्ही? बरोबर बोलत रामजी काका. तुमचा मंगेश बरोबर काय पण नातं असू दे, पण तो इथं राहणार नाही. या चाळीमध्ये अजून लेकी बाळी आहेत. या अशा चरित्र माणसाला अटवार, तुझी लय बारीक नजर असते चाळीतल्या लोकांवर. कोण काय करतय, कोण काय करत नाही. मंगेश तुझ्या घरात राहतोय का? नाही राहत ना? मग शांत राहा. मंगेश रामजीच्या घरात राहतो आणि इथून पुढे बी तिथंच राहील. हितेश, आम्हाला माहितीये तू मंगेशवर किती खार खात होते. अरे जर माझ्या मनात पापच नाहीये तर तुम्ही असा घाणेरडा विचार का करता? अरे ह्यांच्या बोलण्याने काय होतं? यांना तर असं बोलायची सवयच आहे. हे कधी कोणाबद्दल चांगलं बोलू शकत नाही. बोलू दे यांना, काय फरक पडतोय? आम्ही बोलत नाही बसणार. उपोषणाला बसू तोपर्यंत उपोषणाला बसू जोपर्यंत रामजी मंगेशला या चाळीतून काढून टाकत नाही. बर झालं याला इथून काढलं. ते घराला धर्मशाळा बनवून ठेवलीये. मी पण उपोषणाला बसणार. मला फुलिया काकूंबरोबर बोलायला हवं. त्याच ह्या समस्येचं निवारण करू शकतील. अरे शेठजी आहात का दुकानात? नमस्कार शेठजी. अरे सुमेर, ये आत ये. अरे हा तर तोच माणूस आहे. याने मला चाळीत बघितलंय. शेठजी मी आलोच. चला पोलिसांकडे जाऊया. पोलिसांकडे? पण का? आणि जखम कसली? काय झाले? अरे ते खालच्या जातीतले आहेत ना, त्यांनी मारलंय. चला उच्च जातीतल्या लोकांना एकत्र घेऊन पोलिसांकडे जाऊया. म्हणजे त्या खालच्या जातीवाल्यांना त्यांची लायकी दाखवू. अरे पण आधी सांग तर काय झाले? तू तर मित्र आहेस, तुला माहिती आहे सगळं. चल. म्हणजे हे दोघे मित्र आहेत? जर हे चाळीत आले तर? चल तर मग. त्यांनी जातीवाल्यांची इतकी हिंमत वाढली. आनंद, आनंद, हो शेठजी. मी जातोय खालच्या जातीच्या लोकांना धडा शिकवायला. तू जरा दुकान सांभाळ बरे. आनंद, अरे ऐकतोस की नाही? हो शेठजी. चला. चल. त्या खालच्या जातीच्या लोकांची एवढी हिंमत. पैसे कमवायचे, नोकरी करायची आहे, तर आनंद हे सगळं ऐकावंच लागेल. नाहीतर कोणाला त्रास होणार नाही आपल्या जातीबद्दल हे सगळं ऐकल्यावर. पण ह्याच्यापेक्षा जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा पैशांच्या कमतरतेमुळे घरात बाबा आणि भीम काळजी करतात.
मग मंजुळाचे दागिने घाण ठेवावे लागतात. फुलिया काकू, काकी तुम्ही रडू नका. हे बघा, मंगेश काकांना तसं काहीच म्हणायचं नव्हतं जसं तुम्ही समजताय. काकी, तुम्ही जाऊन हितेश भाऊ आणि नटवर भाऊंना सांगा ना. ते बाहेर तमाशा करतायत आणि मंगेश काकांना चाळीतून काढून टाकायला निघालेत. तुम्ही दोघं जा इथून. जर माझा नवरा पळून गेला नसता तर हे सगळं नाटकच झालं नसतं. माहित नाही कोणत्या जन्माचे भोग आहे ते की इतकं अपमानित व्हावं लागतंय. तुमच्या दोघांची सहानुभूती मला नगळे. जा. काकू, आम्ही तुम्हाला सहानुभूती देण्यासाठी नाही आलो इथे. आम्ही दोघं फक्त इतकं सांगायला आलो आहोत की मंगेश काकांना तुमच्या दुःखाची जाणीव होती. तुम्हाला त्यांची मदत घ्यायची नाही, तुम्ही नका घेऊ. पण आजपर्यंत त्यांनी काही चुकीचं केलं नाहीये, तरी देखील हितेश काका, नटवर भाऊ त्यांना इतकं ऐकवताय. हे बघा हितेश भाऊ, एका निर्दोष व्यक्तीसाठी असं उपोषणाला बसणं चांगलं नाहीये. पुरंजन, जसा भीमराव कित्येक वेळेला उपोषणाला बसून आपली इच्छा पूर्ण करून घेतली, तसंच आम्ही पण उपोषणाला बसून आमच्या इच्छा पूर्ण करून घेणार. हितेश भाऊ, माझा मुलगा भीम फक्त योग्य गोष्टींसाठीच हट्ट धरतोय. न्यायासाठी उपोषणाला बसतो, आपली मनमानी करण्यासाठी उपोषणाला बसत नाही. रामजी काका, आम्ही इथं आमची मनमानी करतोय, पण आता आम्ही इथून तेव्हाच उठू, तेव्हाच खाऊ, तेव्हाच पिऊ जेव्हा हा मंगेश ही चाळ सोडून जाईल. काकी, मला असं वाटतंय की तुम्ही मंगेश काकांच्या बोलण्यावर जरा विचार करा. त्यांना जाऊ द्यायचंय का थांबवायचं हा निर्णय तुमचा आहे. हो काकू, आम्ही आत्ता जाऊन त्यांना थांबवू शकतो, हट्ट करू शकतो, पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कारण की हितेश काका, नटवर भाऊ आणि इतर सर्व लोक त्यांच्यावर जो आरोप करतायत तो ते करतच राहणार आहेत. म्हणून त्यांना थांबवायचंय की जाऊ द्यायचंय हा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. तुम्ही विचार करा आणि त्यानंतरच निर्णय घ्या. चल रमा. हितेश भाऊ, हे केस असेच पिकले नाही आहेत. साताऱ्यात मी अशी खूप नाटकं केली आहेत. रामजींच्या कुटुंबाला त्रास देणं बंद करा आणि हा तमाशा पण बंद करा. मी चाळ सोडून जातोय. मंगेश, हे लोक कोण आहेत? यांच्या बोलण्यानं काय होणार आहे? तुम्ही नका जाऊ. रामजी, ह्या लोकांच्या बोलण्याने काही होत नाही, पण मी, तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाला साताऱ्यामध्ये खूप खूप त्रास दिला. माझी इच्छा नाहीये की आता मुंबईत पण तुम्हाला माझ्यामुळे त्रास व्हावा. माफ करा. असं काय बोलतोयस तू?
थांब मंगेश. जातोयस? जिथून जिथून कपडे आणलेस त्यांना परत नेऊन कोण देणार? काय बोलतीस तू? फुलिया धोबिनीच्या आयुष्यात जोखू एकच होता आणि एकच राहणार. पण हा जोखू नाहीये, हा मंगेश आहे. तो मंगेश ज्याला माझ्या आबरूची जाणीव आहे. जेव्हा सगळे इथे उभं राहून माझ्या आबरूचा तमाशा बघत होते तेव्हा हाच माझ्या मदतीला धावून आला. म्हणूनच हा आता इथंच राहील माझ्या मदतीसाठी. माझ्या कपडे धुण्याचा, सुकवण्याचा आणि इस्त्री करण्याच्या कामात भागीदार बनू. रामानं तुला सांगितलं आणि तू समजलीस? हो, भीम आणि रमाने समजावलं तेव्हाच तर कुठं मला समजलं की जर आज मंगेश इथून निघून गेला तर माझ्यासारखा नवऱ्या सोडून गेलेल्या बाईच्या मदतीसाठी कोणी पुढे येणार नाही. कुणी कधी मला हसवायचं, माझं जीवन पुन्हा सुरळीत करण्याचा प्रयत्न करणार नाही. हे बघ फुलिया, आता या चरित्रहीन त्याच्या गोष्टी करू नकोस. मंगेश, हे कपडे घे आणि आत जा, इस्त्री करायला घेऊन ये. जा. फुलियाजी, खूप खूप धन्यवाद. मला समजून घेतलत. मंगेश, मी तुला जी चपराक लावली होती ना ते मला करायला नको होतं. झालंच तर मला माफ कर. काही हरकत नाही, मी काम सुरू करतो. रमा, खरंच खूप चांगलं समजावून सांगितलंस तू फुलिया काकूंना. बस तुम्हालाच नाही समजावू शकत. अगं, रागात असल्यावर रमा काही ऐकतही नाही आणि कशाचा विचारही करत नाही. रमा, हा बोला, काय पाहिजे? कदाचित अजूनही रागातच आहे ही. पैसे किती उरले आहेत? इतके आहेत, मोजायचे? हो ठीक आहे, तुझ्याकडेच असू देत. ते काय आहे की उद्या कॉलेजमध्ये जाऊन फॉर्म भरेन मी. परीक्षा जवळ आली आहे ना. हे पैसे मला हवे. हा फॉर्म भरता कामा नाही, पण हे कसं करणार मी?